काल वाळू चोर त्याचा आयुष्यभर धंदा वाळू चोरीत गेला असा रामदास कदम यांनी आमचे साहेब सन्माननीय रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल जे अपशब्द बोलला हे महायुतीत शोभण्यासारखे नाहीये। जर काय त्यांची तक्रार असली असती तर त्यांनी वरिष्ठांकडे ती मांडली पाहिजे होती। त्याच्यावर साहेबांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे, हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे। पण मला असं वाटतं की चव्हाण साहेबांवर बोलण्याची रामदास कदमांची उंची नाही, तर उलट सुलट इकडून तिकडून नाचणारा रामदास कदम साहेबांवर ज्या पद्धतीने बोलला त्यावर मला सांगू इच्छितो की जोपर्यंत ही माझे मागणी आहे, जोपर्यंत रामदास कदम साहेबांची माफी मागत नाही, लेखी किंवा तोंडी माफी मागत नाही, तोपर्यंत आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या कोकणामध्ये आम्ही इकडनं सुरुवात करतो एक सामान्य कार्यकर्ता म्हणून। यांच्याबरोबर शिंदे सेनेवर आम्हाला युती नको, ना जिल्हा परिषदेमध्ये नको, पंचायत समिती नको, नगरपालिकेत नको आणि विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत आम्हाला युती नको। आणि जोपर्यंत त्या साहेबांची माफी मागत नाहीत तोपर्यंत हे वातावरण असंच राहील। त्याच्यामुळे रामदास कदमांनी शिंदे गटातले जे इतर कार्यकर्ते असतील या मतदारसंघात किंवा या जिल्ह्यामध्ये त्यांनी त्याला माफी मागायला लावावी, नाहीतर आमच्यावर त्यांनी बसू नये। आणि आमच्या जर उद्या जर कुठची महायुतीची सभा किंवा मीटिंग लावली तर या मीटिंगवर आम्ही बहिष्कार टाकणार। जोपर्यंत रामदास कदम माफी मागत नाही तोपर्यंत शिंदे सेनेचा आणि आमचा कोणताही संबंध नाही, काही संबंध नाही। जरी महायुती झाली, माझं वैयक्तिक संदीप गावडे साहेबांचं काही मत नाहीये, पण माझं मी मत मानतो उद्या जर काय लादलं गेलं शिंदे सेनेचं काहीतरी आमच्यावर तर आम्ही त्याचा प्रचार करणार नाही। जोपर्यंत तो माफी मागत नाही तोपर्यंत उद्या कोणी जरी समजा शिंदे सेनेचा महायुतीहून उमेदवार दिला तर आम्ही त्याचा प्रचार करणार नाही। त्याच्यासाठी त्याने साहेबांची माफी मागावी। हा वाळू चोर आहे, याची उंची नाहीये, याची लायकी नाहीये, त्याच्यामुळे त्यांनी माफी मागावी असं या ठिकाणी मी नमूद करतो। कालच रक्षाबंधन झालं आणि तुम्ही ज्या शिंदे शिंदे सेनेवर बोलताय तेच मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली, त्याच्यावर बहिष्कार टाकणार का तुमच्या भाजपची महिला? मी तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत तो माफी मागत नाहीत त्याच्या कुठच्याच कार्यक्रमाला महायुतीच्या जे आमचे बीजेपीचे कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो, साहेब आमच्यासाठी जीव की प्राण आहेत, त्यामुळे कोणी चोर येणार आणि साहेबांवर बोलणार हे आम्ही खपवून घेणार नाही। त्यांनी माफी मागावी, आम्ही सर्व कार्यक्रम अटेंड करू। साहेबांची लेखी किंवा तोंडी माफी मागावी, जसं तोंडी बोलला सगळीकडे जाहीर माफी मागावी। आणि तुम्ही जर काल बघितलं तर फडणवीस साहेबांनी सुद्धा साहेबांच्या बाजूने स्टेटमेंट आहे, त्याच्यामुळे आमच्या साहेबांना सुद्धा हे मान्य नाहीये, जे आमच्या राज्याचं नेतृत्व करतात फडणवीस साहेब त्यांना सुद्धा हे मान्य नाहीये। त्यांचे दोडामार्गचे तालुका अध्यक्ष गणेश प्रसाद गौस म्हणतात आम्ही तुमच्यावरच बसायला तयार नाही, त्यांचं एक पत्र आलंय आता। काय म्हणून? आम्ही भाजपच्या लोकांवर असे वागताय, चांगली गोष्ट आहे। तसं जर त्यांचं म्हणणं असेल तर त्यांचं आम्ही आनंदाने म्हणणं स्वीकारतो। असं तर प्रेमाने बाजूला निवडून आणायला आमचा 70% वाटा होता, नाहीतर निवडूनच आले नसते। किती टक्के? 70% वाटा जनतेला माहिती आहे। आम्ही जर नसतो तर खासदार आलेच नसते, तर राणेंना निवडूनच येऊ शकले नसते। असं कोण म्हणतायत? गणेश प्रसाद गौसने पत्र टाकलंय। गणेश प्रसाद गौस काय बोलतात, ते राजकीय काय बोलतात, कोणी सांगितलं म्हणून बोलतात, त्यावर मी जास्त भाष्य करत नाही। पण राणे साहेब हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, त्यांच्या मेहनतीमुळे आणि नेत्यांच्या चव्हाण साहेब असतील सर्व नेते मंडळी आहेत त्यांचे व्यूह रचनेमुळे निवडून आले।